जळगाव महापालिकेचं मतदान प्रक्रिया पार पडते। माजी मंत्री गुलाबराव देवकर आपल्या सोबत आहेत। त्यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत। काय सांगाल दादा? आज प्रभाग क्रमांक 13 चं मतदान या केंद्रावरती चालू आहे। माझा चिरंजीव प्रफुल्ल देवकर हा या प्रभागातून उमेदवारी करतोय। सांगायला आनंद होतोय की अतिशय चांगला प्रतिसाद आहे। सर्व नागरिक बंधू भगिनींच्या आम्ही घरोघरी जाऊन भेटी घेतलेल्या होत्या आणि त्यामुळं निश्चितपणानं चांगल्या मतांनी तो निवडून येईल। याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार देखील मुलाच्या विरोधात उभे आहेत। त्यांनी बंडखोरी केलेली होती, परंतु भारतीय जनता पार्टीने त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे। त्यामुळे तो अपक्ष उमेदवार होता। माजी मंत्री देखील आपण जिल्ह्यामध्ये राहून चुकलेले आहात। काय वाटतं नेमकं विजयाचा विश्वास जिल्हा जळगावची पालिका कोणाच्या ताब्यात येणार? महापालिका जी आहे ही महायुतीच्या ताब्यात येणार आहे। महायुतीच्या 75 पैकी 65च्या वर जागा निवडून येतील आणि त्यामुळे महायुतीची सत्ता या महापालिकेवरती स्थापन होणार आहे। विरोधकांनी देखील गदारोळ केले, अनेक आरोप केलेले, नोटा वाटप केल्याचा देखील आरोप केलेला होता। त्या आरोपांना काही अर्थ नाही आहे, बिनबुडाचे आरोप असतात, परंतु जनतेचा कौल जो आहे हा महायुतीच्या बाजूने आहे। हे होते माजी मंत्री गुलाबराव पाटील। कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गुरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।